नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावली ही सारंगला सांगत असते की हे बघा, सखदेव दादाला कामावर घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा, कारण या अगोदर जे काही झालं ना त्याचा सगळा तुम्ही विचार करा. आणि आता इकडे सावली आणि सारंग बोलत असताना अस्मी ते सगळं ऐकत असते. अस्मीचा आता मोठा जळफळाट होत असतो आणि रागाने अस्मी आता तेथून निघून जाते. इकडे आता सावलीसुद्धा तेथून निघून जाताच इकडे सारंग विचार करतो की सावली एक एक पैशासाठी किती काम करते आणि तरीसुद्धा किती पुढचा विचार करते. आणि इकडे आता ऐश्वर्या ही तिच्या बेडरूममध्ये आता विचार करत असते, सावली आपल्याला कशी बोलली, दुसऱ्याचं वाईट करायला गेलं तर स्वतःचंसुद्धा वाईट होतं. हे आता सगळे सावलीचे बोलणे आता ऐश्वर्याला आठवत असते. आणि तेवढ्यात अस्मी तिथे येते. अस्मी खूप गडबडलेली असते. ऐश्वर्या म्हणते की काय झालं अस्मी, बोल पटकन. तर अस्मी म्हणते की माझ्या बाबतीत ना काहीच खरं होत नाही आणि माझ्या बाबतीत सगळं काही वाईटच घडू राहिलं आहे. ऐश्वर्या म्हणते की आता काय झालं. अस्मी सांगू लागते की सारंग आणि सावली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत काहीतरी बोलत होते आणि एकमेकांचे ते अगदी जवळ होते. मी तुम्हाला सांगते ऐश्वर्या मॅडम, सारंग आणि सावली लवकर एकत्र येणार. इकडे आता ऐश्वर्या म्हणते की अस्मी, तुला या घरात मी कशासाठी जागा दिली आणि दुसऱ्याच्या नावाने खडे फोडण्याशिवाय तुला दुसरं काहीच जमत नाही. अस्मी ऐश्वर्या म्हणते की आजपर्यंत तू या घरात काय केलं, काहीच केलं नाही, तू रिकामी बसलेली आहे. ऐश्वर्या म्हणते की तुला या बाबतीत काही करता येत असलं तर कर, नाही तर पुन्हा पहिल्यासारखी तोंडावर पडशील. जर तुला काही जमत नसेल तर ते देखील मला सांग, मी मॅनेज करते, असे आता ऐश्वर्या अस्मीला बोलते. आणि ऐश्वर्या रागाने निघून जाता क्षणी इकडे आता अस्मी म्हणते की अस्मी, आता बस झालं, आता तुला तुझा खरा गेम दाखवावाच लागेल, असा आता अस्मीने निर्धार केलेला असतो. इकडे आता सोहम हा एकटक विचार करत त्याच्या रूममध्ये उभा असतो. तर तेवढ्यात सोहमकडे बघत आता बबलू तिथे येतो आणि पटकन आता बबलूला बघता सोहम पटकन बबलूला मिठी मारतो. बबलू म्हणतो काय झालं सोहम. तर सोहम म्हणतो की ताराचं काहीच कळत नाही आहे. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो की आपल्याकडे एक सोल्युशन आहे. तर आता सोहम म्हणतो काय. तर बबलू म्हणतो की सावली वहिनी. लगेच आता बबलू हा सोहमला घेऊन सावलीकडे येतो. सावली आता किचनमध्ये तिचं अंथरूण टाकत असते. बबलू म्हणतो सावली वहिनी. तर सावली म्हणते की अरे काय झालं. आणि लगेच आता बबलू म्हणतो की हा ताराचा देवदास झाला आहे, तारासोबत याला बोलताच यायना. आणि बबलू म्हणतो की याचा चेहरा बघितला का सावली वहिनी कसा झाला आहे ती, ताराशिवाय याला जमतच नाही आणि करमतच नाही. सावली आता गालातल्या गालात हसू लागते. आणि बबलू म्हणतो बघितलं का याचा चेहऱ्याचा कांदा झाला आहे, कांदा. तर आता सावली म्हणते की आपण या कांद्याला ना चांगला भाव देऊयात जरा. आणि आता बबलू खुश होतो. बबलू म्हणतो की सोहम, अरे मी तुला सांगितलं होतं का सावली वहिनीकडे सोल्युशन असेल. पटकन आता सावली तिचा मोबाईल घेते. आणि आता सावलीने इकडे आता ताराच्या बेडरूममध्ये लँडलाईनवर कॉल केलेला असतो. आणि आता इकडे बेडरूममध्ये बेडवरती तारा ही विचार करत बसलेली असते. सावलीचा फोन येता क्षणी आता तारा फोन उचलते. तेवढ्यात आता सावली म्हणते की तारा मॅडम, सोहमला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आणि पटकन आता सावली तो फोन आता सोहमकडे देते. आणि लगेच सोहम फोन घेतात, म्हणतो हॅलो. तर आता ताराला रडू कोसळतं. तारा म्हणते की अरे सोहम, उद्या ना माझा सुपारीचा कार्यक्रम आहे, मला ना हे लग्न नाही करायचं, प्लीज तू काहीतरी कर. ते ताराचे शब्द ऐकताच आता सोहमला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात आता भैरवी ही ताराला आवाज देते. तर पटकन तारा हा फोन ठेवून देते. आणि तेवढ्यात आता फोन ठेवताच आता सोहमला धक्का बसलेला असतो. तर सावली म्हणते की काय झालं भाऊजी. तर सोहम म्हणतो की उद्या ताराचा सुपारीचा कार्यक्रम आहे. ते ऐकताच आता बबलू आणि सावलीला देखील धक्का बसलेला असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी भैरवीच्या घरी सुपारीचा जंगी कार्यक्रम असतो आणि त्यासाठी भैरवीने सगळी काही पूजेची तयारी केलेली असते. भैरवी आता त्या बायकांना म्हणते की जेवणाचं सगळं काही आटोपलं ना. तर त्या बायका म्हणतात हो. आणि तेवढ्यात आता वाजत गाजत नाचत आता पिंकू म्हात्रे त्याच्या वडिलांसोबत आणि पोरांसोबत आता भैरवीच्या घरी आलेला असतो. आणि आता मोठ्याने नाचत नाचत पिंकू म्हात्रे हा भैरवीच्या पाया पडतो. आणि त्यानंतर आता सगळेजण खुश असतात. आणि लगेच आता पिंकू म्हात्रे म्हणतो की तारा कुठे आहे.
तेवढ्यात आता भैरवी म्हणते की येईलच ती आता आवरून, आणि आता भैरवी ताराला आवाज देते आणि लगेच आता तारा भरजरी साडी घालून तिथे येते आणि तारा आता भैरवीजवळ येते. तर आता पिंकू म्हात्रे खुश झालेला असतो. पिंकू म्हात्रे आता त्याच्या वडिलांना म्हणतो की कशी आहे चिटुकली. तेवढ्यात आता पिंकू म्हात्रेचे वडील म्हणतात की अरे नीट बोल, आणि लगेच आता मोठ्याने पिंकू म्हात्रेचे वडील म्हणतात कसा आहे लक्ष्मीनारायणाचा जोडा. बाकीचे लोक म्हणतात एकदम छान. आता तारा ही पाटावरती बसते. लगेच आता पिंकू म्हात्रे हा तारा शेजारी येऊन पाटावर बसतो आणि गुरुजी आता पूजेला सुरुवात करतात. गुरुजी आता पिंकू म्हात्रेला गंध लावतात आणि मंत्र म्हणू लागतात. तारा आता पिंकू म्हात्रेकडे बघत असते आणि आता ताराकडे पिंकू म्हात्रे बघतो आणि हळू आवाजात म्हणतो की तारा, मला माहिती तुझं सोहमवर प्रेम आहे आणि तुझा जीव त्याच्यात अटकलाय. तारा आता कावरी बावरी होते. पिंकू म्हात्रे म्हणतो की पण तारा, तुझं लगीन माझ्यासोबत झालं ना तर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करेन. आणि हसतच आता पिंकू म्हात्रे म्हणतो की मग तू माझी आणि मी तुझा, बोला तारारा. आणि तेवढ्यात आता गुरुजींचे मंत्र पूर्ण झालेले असतात. गुरुजी म्हणतात की आता मुलाच्या मामाने सुपारी फोडून कार्यक्रम पूर्ण करावा. लगेच आता पिंकू म्हात्रेचा मामा उभा राहतो आणि आता पिंकू म्हात्रेच्या मामाने सुपारी फोडलेली असतात आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि त्याच वेळेस आता ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर भैरवीला सुद्धा वाईट वाटत असते, पण भैरवीचा नाविलाज असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सखदेव हा तुळशीला पाणी घालत असताना आता सखदेवचा फोन वाजतो आणि एवढ्यात आता सारंगचा फोन आलेला बघून आता सखदेव फोन उचलतो आणि म्हणतो रामकृष्ण हरी. सारंग नमस्कार करत म्हणतो की सखदेव दादा, आपल्या घरी जो पैशाचा घोळ झाला होता ना तो घोळ आता क्लिअर झाला आणि प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह झाला आहे. आणि लगेच आता सखदेव म्हणतो की मग ते पैसे. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सापडले ते पैसे आणि गजा नावाच्या एका माणसाने ते चोरले होते. ते ऐकताच आता सखदेव म्हणतो की विठ्ठलाचीच कृपा म्हणावी लागेल. सखदेवला आता सगळं काही माहीत असतं. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सखदेव दादा, तू आता कामावर येऊ शकतो. सखदेव आता विचारात पडतो आणि म्हणतो की माफ करा सारंग सर, पण आता मी माझ्या बहिणीच्या आयुष्यात काही अडचणी येऊ देणार नाही. मी इथेच काहीतरी कामधंदा करेन, पण आता तिकडे येणार नाही. ते ऐकताच आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सावलीसुद्धा ते सगळं ऐकत असते. आणि आता सखदेव म्हणतो की हे जे काही सगळं झालं त्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्रास झाला ना सारंग सर. आणि आता सखदेवने फोन कट केलेला असतो तेव्हा सारंगला सुद्धा धक्का बसतो. इकडे सखदेव आता तुळशी मातेच्या पाया पडतो आणि इकडे आता सोहम हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो. सोहम फक्त ताराचा विचार करत असतो. तेवढ्यात आता बबलू हा सावलीला घेऊन सोहमच्या बेडरूममध्ये येतो आणि पटकन आता चापट मारत बबलू आता सोहमला उठवतो आणि म्हणतो की आत्तापर्यंत झोपला यारे उठ. तर आता सोहम म्हणतो की आता उठण्यात तरी काय अर्थ आहे, सगळे मार्ग बंद झालेत. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की कोणतेही मार्ग बंद झालेले नाही. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा आता नवीन आशेचा एक तिसरा रस्ता फुटतो. त्यानंतर आता सावली म्हणते की हे बघा सोहम भाऊजी, मला असं वाटतं की तुम्ही एकदा हे सगळं तिलोत्तमा मॅडमच्या कानावर घालायला हवं. अहो त्या तुमच्या आई आहेत आणि त्या ना तुम्हाला नाही म्हणणारच नाही. बघा तुम्ही फक्त एकदा तुम्ही हे सगळं त्यांच्या कानावर घाला, असे सावली आता सोहमला बोलते. आणि लगेच आता सावली म्हणते की एक आई आपल्या मुलाला समजून नाही घेणार तर मग कोण घेणार. आणि लगेच आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमना तारा भजेंकडे जाईल आणि भैरवीबाई तिलोत्तमा मॅडमला कधीच नाही म्हणणार नाहीत, असे आता सावली सोहमला बोलते. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की सावली वहिनी, तुझा नक्की विश्वास आहे ना असंच होईल. तर आता सावली म्हणते की 100%. आणि सोहम आता तिलोत्तमाकडे बोलायला जाऊ लागतो. आणि तेवढ्यात आता सोहम हा पुन्हा थबकतो आणि सोहम आता थबकताच इकडे आता सावली म्हणते की आता काय झालं. तर आता सोहम म्हणतो की जरा भीती वाटते. पुन्हा आता सावली ही सोहमला समजावू लागते. सावली म्हणते की अहो तुमच्या आईला तुमच्या मनातलं बोलायला तुम्ही घाबरता, अहो काय कसले आहात तुम्ही. आणि पटकन आता सावली म्हणते की अहो असं काय करता, त्यांचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे, त्या कधीच नाही म्हणणार नाही. तर बबलू खुश होतो. आता सोहम पटकन आता सावलीला म्हणतो की ठीक आहे जातो मी आणि बोलतो आईशी, असे म्हणत आता सोहम हा तिलोत्तमाकडे जातो. आणि तेवढ्यात आता इकडे सावली विठोरायाला हात जोडते आणि म्हणते की विठ्ठला, सोहम भाऊजींची ही इच्छा तू नक्की पूर्ण कर. आणि इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये चंद्रकांत रावांसोबत बोलत असते. आणि तेवढ्यात आता सोहम आणि बबलू तिथे येतात. पटकन आता सोहम हा बबलूच्या पाठीमागे लपतो आणि लगेच हसतच तिलोत्तमा म्हणते की अरे काय 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 चाललंय तुमच्या दोघांचं.
बबलू आता तिलोत्तमासमोर उभा राहतो. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की बबलू, कुणाचं एक नाही दोन नाही, कुणाचं काय नाही आणि किती शांत असतो, कुणाचे भांडणं करत नाही, कुणाच्या वाटेला जात नाही. तेवढ्यात आता बबलू हा काही एक न बोलता उभा राहतो आणि सोहमचा हात धरून त्याला आता तिलोत्तमासमोर आणतो. तिलोत्तमा म्हणते की काय झालं बबलू आणि सोहम तुझं काय? तर आता सोहम म्हणतो की मॉमचं तारावर प्रेम आहे. तिलोत्तमा आता हसू लागते आणि म्हणते काय सोहम? तर आता सोहम म्हणतो की आमचं तारावर प्रेम आहे. तर चंद्रकांतराव हसू लागतात आणि म्हणतात की आमचं तारावर प्रेम. आणि आता लगेच आता सोहम म्हणतो की माझं तारावरती प्रेम आहे. तिलोत्तमा म्हणते की तारा म्हणजे आपली तारावर? तर लगेच सोहम म्हणतो हो, आणि ताराचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा आता खुश होऊन सोहमकडे बघू लागतात. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की बबलू आणि सोहम तुम्ही आत्ता मला हे सांगतायत आणि हे सगळं कधीपासून चालू आहे? आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की 1 मिनटं मी लगेच भैरवीला कॉल करते. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की 1 मिनटं मॉम, ताराची सुद्धा अजून भैरवीजींना सांगायला हिंमत झाली नाही आणि तिने सुद्धा अजून सांगितलेलं नाही आहे. तिलोत्तमा आता विचारात पडते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की घ्या आता, मग मी तिला सांगू की नको आणि तुम्हाला एकमेकांशी लग्न करायचं का नाही? तर आता सोहम म्हणतो हो. तर तिलोत्तमा म्हणते की नक्की? तर सोहम म्हणतो हो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सोहम तू काळजी करू नकोस, भैरवी माझी खूप वर्षापासूनची मैत्रीण आहे आणि एकदा का मेंदळ्यांचं स्थळ तिच्याकडे गेलं तर ती कधीच नकार देणार नाही. ते ऐकताच आता सोहम बबलू खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की मम्मा तू शुअर आहेस ना? तर आता तिलोत्तमा म्हणते की हो, कारण मला तुझा चॉईस आवडला आहे सोहम. सोहम देखील आता खुश झालेला असतो. आणि पटकन आता सोहम हा तिलोत्तमाला मिठी मारून बाहेर निघून जातो. तर तिलोत्तमा हसू लागते आणि सोहमकडे बघू लागते. आणि इकडे आता सोहम पटकन सावलीचा हात धरतो आणि म्हणतो की सावली वहिनी, तुम्ही मला हिंमत दिली आणि तुमच्यामुळेच मी मॉमशी बोलू शकलो. आणि आता सोहम थँक्यू असे म्हणत आता सावलीचे आभार मानतो. तिलोत्तमा आता ते सगळं ऐकते. इकडे आता पिंकू म्हात्रे हा आता त्याच्या वडिलांसोबत पुन्हा भैरवीसमोर सोप्यावर बसतो आणि म्हणतो कुठे माझी तारा? आणि लगेच आता भैरवी ही ताराला हाक मारते आणि म्हणते बाळा तारा इकडे ये जरा. पिंकू म्हात्रे आता खूप खुश झालेला असतो आणि लगेच आता तारा तिथे येते आणि भैरवी शेजारी येऊन बसते. ते बघताच आता भिकाजी म्हात्रे म्हणतो की ही आयली आणि लगेच येऊन बसली, मोठ्यांच्या पाया पडायचं नसतं का तुमच्यात? तारा आणि भैरवी आता भिकाजीकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता भिकू म्हणतो की काही नाही, काही हरकत नाही, आमच्या घरी आली ना तर सगळे संस्कार शिकशील. त्यानंतर आता भिकू म्हात्रे म्हणतो की पण त्याचं काय आहे ना, आजचा मुहूर्त खूप चांगला आहे, तेव्हा या मुहूर्तावर सासऱ्याच्या पाया पडायलाच हवं. ते ऐकताच आता भैरवी ही रागाने आता ताराला खुणावते आणि मोठे डोळे करून ताराला भिकाजीच्या पाया पडायला सांगते. आणि आता तारा ही भैरवीकडे बघू लागते. इकडे आता सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि पळत पळतच सावली आता अमृताच्या बेडरूममध्ये येते आणि आता अमृताला मिठी मारत म्हणते की एक आनंदाची बातमी आहे वहिनी. अमृता म्हणते की सावली काय झालं? तर आता सावली म्हणते की आपल्या सोहम भाऊजींचं लग्न ठरलंय. ते ऐकताच आता अमृताला देखील खूप आनंद झालेला असतो. अमृता म्हणते की पण कुणासोबत आणि ते आईला माहिती आहे का? तर लगेच आता सावली म्हणते सांगते सगळं सांगते. सावली म्हणते की ठरलंय म्हणजे अजून तसं काही झालं नाही, पण बोलणी व्हायची. अमृता म्हणते सावली जे काही आहे ते आता स्पष्ट सांग. अमृता म्हणते की पण मुलगी कोण आहे? तर आता सावली म्हणते सांगते. अमृता म्हणते की सांग ना. तर आता सावली म्हणते की सोहम भाऊजी आणि तर आता अमृता म्हणते बोल सावली. लगेचच हसतच सावली म्हणते की तारा. तर आता अमृताला देखील आनंद होतो आणि अमृता म्हणते की आपली तारा. तर सावली हसतच म्हणते हो, आणि ताराचं देखील सोहम भाऊजींवरती प्रेम आहे. ते ऐकताच आता अमृताचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि अमृता म्हणते की अच्छा म्हणून तो इतके नखरे करत होता तर. आणि अजून एक आनंदाची बातमी सांगते असे म्हणत आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम ताराचा हात मागण्यासाठी भैरवी मॅडमकडे गेलेत. तर ते ऐकताच आता इकडे अमृताला खूप आनंद झालेला असतो आणि पटकन आता अमृता सावलीला मिठी मारते आणि म्हणते की सावली ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आणि त्यानंतर आता इकडे तिलोत्तमा ही भैरवीच्या घरी येते. दोघीही आता बसलेले असतात. तर तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते की भैरवी तुझ्या ताराचा हात मागण्यासाठी मी आले माझ्या सोहमसाठी. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा
कडे बघत आता भैरवी म्हणते की पण हे नातं नाही जमू शकत आणि ये आता तू. तर आता तिलोत्तमाला राग आलेला असतो आणि तिलोत्तमा म्हणते की भैरवी मी आत्ता आले पण पुन्हा कधीच तुझ्या दरवाजात येणार नाही. तर आता भैरवी म्हणते की चालेल मला. ते ऐकताच आता तिलोत्तमाला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि आता तिलोत्तमाने भैरवीकडे ताराचा हात मागितलेला असतो आणि त्यासाठी भैरवीने नकार दिलेला असतो. तेव्हा आता सावली ही तारा आणि सोहमचं लग्न करण्यासाठी आता काय करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.